नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल तर राहुल गांधी विरोधी नेता झाल्यापासून नकारात्मकतेतील सकारात्मकता असा एक व्हिडिओ मी बनवला होता. तर राहुल गांधी आपल्या अर्धवट अकलेच्या बळावर जो काय आक्रस्ताळेपणा आगाऊपणा करतील त्याचा परिणामी राजकारणात भारतीय जनता पक्षाला फायदाच होईल, हे मी 2-3 आठवड्यापूर्वी वर्तवलेलं भविष्य होतं. आणि आता ते दिवसेदिवस खरं होतंय. नॉर्मली काय असतं मित्रांनो, की ज्याची बुद्धी कमी असते तो अधिक शहाणपण दाखवायला लागला की त्याची झाकलेली अब्रू उघड्यावर येते. राहुल गांधी हे त्यापेक्षा वेगळं उदाहरण नाहीये. आता काल परवा अभिमन्यू, चक्रव्यूह वगैरे वगैरे जे काय अक्कल पाजळली राहुल गांधींनी, किंवा त्या अर्थसंकल्पाच्या संबंधातल्या अधिकाऱ्यांचा फोटो दाखवून जो काय पोरकटपणा केला, त्यामुळे आधीच काँग्रेसचे समर्थक असलेले बरेच बुद्धिजीवी पत्रकार अस्वस्थ झालेले आहेत. आणि त्याविषयी एक भानुप्रताप मेहता म्हणून आहेत, त्यांचा विषय मी तुमच्या समोर मांडलेलाच आहे. पण राजदीप सरदेसाई सारखा जो अगदी निर्लज्जपणे काँग्रेसचं समर्थन करतो, त्याला देखील आता राहुल गांधींच्या भोवती एक प्रश्नचिन्ह उभं करण्याची वेळ आलेली आहे. एक गोष्ट मान्य केली पाहिजे, कितीही शिव्या घाला, कितीही ट्रोलिंग झालं तरी राजदीप सरदेसाईने काँग्रेसची चमचेगिरी कधी थांबवली नाही, किंवा आपण काँग्रेसचे चमचे नाहीत हे सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. पण तरी आज त्याच राजदीप सरदेसाईला राहुल गांधींचा हा संसदेतला विरोधी नेता म्हणून जो आक्रमक पवित्र आहे त्यावर प्रश्नचिन्ह लावण्याची वेळ आली. आणि त्याचं कारण सरळ आहे. ही राजदीप सरदेसाई लगेच मोदी भक्त झाला किंवा भाजपचा समर्थन करायला लागला अशी अजिबात नाही गोष्ट. कितीही झालं तरी राजदीप सरदेसाई सारखा पत्रकार शहाणा हा कधीही भाजपच्या समर्थनाला येणार नाही. हिंदू द्वेष हा त्याच्या नसानसात भिनलेला आहे. तुम्हाला आठवतं आसाममध्ये वगैरे जी दंगल झाली होती, त्यानंतर त्याने ट्विस्ट केलं होतं की जोपर्यंत 100पेक्षा अधिक हिंदू महिलांवर बलात्कार आणि अत्याचार होत नाही तोपर्यंत मी त्याची निषेध वगैरे करणार नाही. अर्थात ते ट्विट त्यांनी नंतर घेतलं. पण इतका हिंदू द्वेष ज्याच्या नसानसात भिनलेला आहे, तो राजदीप सरदेसाई चुकूनही भाजपच्या किंवा संघाच्या समर्थनाला येऊन उभा राहील ही अपेक्षा कोणीही करू शकत नाही. संघ तर करणार नाही, काँग्रेसवाले सुद्धा करणार नाही. पण तरी नेहरू खानदानाची जी मानसिक गुलामी अशा लोकांनी पत्करलेली आहे, त्यांना सुद्धा आता राहुल गांधी भयभीत करायला लागलेले आहेत. निवडणुकीच्या काळात, निवडणुकीच्या आधीच्या काळात, निवडणुकीपूर्वी वर्षभर पदयात्रा काढण्यापासून मोदींवर वाटेल ते वेडेवाकडे खोटे नाटे आरोप करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत राहुल गांधी जो आक्रस्ताळेपणा करत होते, अगदी द्वेषमूलक बुद्धीने आणि भाषेत राहुल गांधी बोलत होते, त्याचंही राजदीप सारखे पत्रकार समर्थन करत होते. पण निवडणूक संपून गेली. अपेक्षित तो त्या असल्या खोट्या प्रचाराचा फायदा सुद्धा झालेला आहे. अशा वेळेला सतत चिडलेला, रागावलेला अँग्री यंग मॅन असल्यासारख्या भूमिकेत राहुल गांधी गेले तर त्याचाही लोकांना कधी ना कधी कंटाळा येणार. आणि त्याचे दुष्परिणाम काँग्रेस पक्षाला किंवा लेफ्ट लिबरल डाव्या चळवळीला भोगावे लागणार. हे राजदीपलाही कळतं, कारण राजदीप लेफ्टिस्ट असला तरी व्यवहारी आहे. अँग्री यंग मॅन हा शब्द अमिताभ बच्चनमुळे आपल्याकडे प्रचारात आला. 1960-70च्या जमान्यामध्ये राजेश खन्ना हा सुपरस्टार मागे पडून अमिताभ बच्चन हा अधिक उंचीचा विचित्र वाटणारा असा नायक आणला गेला. तेव्हा
सोज्वळ वागणारा नायक गुंडाळून प्रसंगी कायदा वगैरे नियम धाब्यावर बसून अनुचित वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा करून आपला सदहेतू साध्य करणारा हिरो, असा अँटी हिरो किंवा तुम्ही काय म्हणाल अँग्री यंग मॅन, ही एक प्रतिमा पद्धतशीररित्या अमिताभ बच्चनची बनवण्यात आली. आणि मग पुढे पुढे तर अमिताभ हे इतकं गारुड झालं सिनेमा प्रेक्षकावर, की बस अमिताभला घ्या, हिरोईन कुठलीही असो, संगीतकार कोणी असो, गीतकार कोणी असो, गाणी कशी असो, दिग्दर्शक कोणी असो, कथानक कसलंही असो किंवा नसो, अमिताभ बच्चन आहे ना सिनेमा चालणार, सिनेमा धंदा करणार. कारण अमिताभ बच्चन याची ती अँग्री ओल्ड मॅन, अँग्री यंग मॅन ही जी भूमिका आहे, ही इतकी त्यातून जनमानसावर बिंबवली गेली होती की अन्यायाचं परिमार्जन आपल्या जगण्यामध्ये जे अन्याय आपण बघत असतो, सोसत असतो, त्याचं कुठे परिमार्जन नसेल तर असं काल्पनिक पडद्यावर दिसणारं अन्यायाचं परिमार्जन आवडत असतं. आणि तीच भूमिका वेगवेगळ्या रूपामध्ये अमिताभ बच्चन सादर करत होता. अमिताभ बच्चनच्याच काही चित्रपटांची नक्कल तमिळ भाषेमध्ये करून रजनीकांत सारखा एक अभिनेता हा दक्षिणेतला सुपरस्टार होऊन गेला, तो सुद्धा अँग्री यंग मॅनच होता. आज 21व्या शतकात राहुल गांधी नेमकी तीच अँग्री यंग मॅन ही भूमिका घेऊन उभा आहे. पण तो विसरतो की अमिताभ बच्चनचं हे सगळं गारुड हे साधारण 15-20 वर्ष चाललं आणि बघता बघता हा सुपरस्टार हा प्रेक्षकांच्या पसंतीतून उतरला. कारण एखाद्या गोष्टीचं नाविन्य असतं तोपर्यंत ती चालते, किती खोटी असली तरीही चालते, काल्पनिक सुद्धा चालते. पण ज्या वेळेला त्याचा भडीमार व्हायला लागतो तेव्हा त्यातला पोकळपणा नजरेत भरायला लागतो. अमिताभचंही तेच झालं. वय सरकून गेलं होतं, 50-55च्या 60च्या दरम्यान अमिताभ पोहोचला होता, तरी त्याच्या मुलीच्या वयापेक्षा कोवळ्या मुलींना त्याच्या हिरोईनी म्हणून दाखवून जे काय चाललं होतं त्याचा लोकांना कंटाळा यायला लागला. मला कुठेतरी अमिताभ बच्चनचीच एक मुलाखत वाचलेली जे आठवतं, तो म्हणाला 2-4 गुंडांची मी लढतो, 8-10 गुंडांची जमावाशी लढतो, इथपर्यंत ठीक होतं. पण 25-25 लोक हल्ला करतात आणि मी एकटा त्यांना उत्तर देतो, हे हास्यास्पद व्हायला लागलं. मुलीपेक्षाही, माझ्या मुलीपेक्षाही कमी वयाच्या एखाद्या नायिकेबरोबर नाच करण्याची मला लाज वाटायला लागली. आणि म्हणून मी अशा भूमिकेपासून, अशा चित्रपटापासून स्वतःला वेगळं करून घेतलं, अलिप्त करून घेतलं. त्या प्रतिमेतून अमिताभला बाहेर पडावं लागलं. आज वयाची 80 पार केलेला अमिताभ बच्चन आज सुद्धा उत्कृष्ट अभिनेता किंवा शतकाचा नायक, महानायक त्याला म्हटलं जातं. याचं कारण योग्य वेळेला त्या अँग्री यंग मॅन या प्रतिमेतून त्यांनी स्वतःला बाजूला काढले, तो मुखवटा उतरून ठेवला. पण पदयात्रा करणं, रोज उठून मोदींवर खोटे नाटे आरोप करणं, हिंदूंच्यावर वाटेल ते आरोप करणं, दलितांची खोटी नाटी बाजू घेऊन आपणच दलितांचे मसिहा असल्याचं दाखवणं, या सगळ्या गोष्टी 2-3 वर्ष सातत्याने चालू आहेत. त्याचा निवडणुकीत चांगला फायदा राहुल गांधी त्यांच्या आघाडीला आणि पक्षाला मिळाला सुद्धा. पण आता निवडणुका संपल्या आहेत. त्यामुळे जो काय आटापिटा तुम्ही करून दाखवता त्याप्रमाणे लोकांनी तुम्हाला मतं दिलीत, ते आम्हाला मत द्या. आणि बघा, जून 5 तारीख पासून, जूनचे निकाल लागले लोकसभेचे, की 5-6 जून पासून तुमच्या खात्यात खटाखट 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 8,500 रुपये यायला लागणार. काय झालं? सरकार आलं नाही आणि ते 8,500 रुपये कोणाच्या खात्यात आले नाहीत. त्यानंतर राहुल गांधी ते खटाखट खटाखट बोलायचे बंदच होऊन गेले, कारण ते देणंच शक्य नव्हतं. सरकार आलं तरी देणं शक्य नव्हतं आणि सरकार येणारच नव्हतं, त्यामुळेही शक्य नव्हतं. त्यामुळे लोक जितक्या लवकरही विसरतील तेवढं राहुल गांधींना हवंय. आणि म्हणून आता त्या खटाखट 8,500पेक्षा पिछड्या वर्गाची जनगणना, जातीय जनगणना
हा राहुल गांधींनी विषय बनवलाय आणि त्यासाठी ते तावातावात बोलतायत. त्यासाठी रामायण महाभारत कुठल्याही कथा कुठेही घुसवणं, कुठलीही पात्र कुठच्याही भूमिकेत घेऊन जाणं, असला आक्रस्ताळेपणा त्यांनी सुरू केलाय. आणि मग असला आक्रस्ताळेपणा हा आपल्याच पक्षाच्या किंवा आपल्या चमच्यांच्या टाळ्या मिळवणारा असला तरी तुमचे जे बुद्धिजीवी समर्थक असतात त्यांना असल्या पोरकटपणाचं समर्थन करणं, बचाव मांडणं अवघड होतं. राजदीप सरदेसाईची नेमकी तीच अडचण झाली. कारण जातीय आरक्षण, जातीय संख्येनुसार आरक्षण याला विरोध करणारेच राहुल गांधींचे आजवरचे पूर्वज आहेत, ज्यांनी 3 पिढ्या या देशावर 50 वर्ष पंतप्रधान म्हणून राज्य केलं. त्यांचा वंशज म्हणून म्हणजे ज्यांनी दलित, पिछडे, मागास इत्यादिकांवर अन्याय केला, ज्यांचे हक्क नाकारले, त्यांचाच वंशज आज मी त्यांच्यासाठी भांडणारा एकमेव तारणहार आहे अशा थाटात बोलतो, तेव्हा त्याला पक्क्या माहितीचा आणि ऐतिहासिक आधार देऊन त्याचं समर्थन करणं चमच्या पत्रकारांनाही अडचणीत होऊन जातं. आणि म्हणून राजदीप सरदेसाई सुद्धा राहुल गांधी यांच्या या आक्रमक भूमिकेने विचलित झालेला आहे. एक लक्षात घ्या, त्याला आणखीन एक बाजू आहे ती मी नंतर सांगणार आहे, की राहुल गांधी ज्या पद्धतीत बोलतायत त्यातून मधमाशांचं मोहोळ उठलं तर चावून चावून चोथा करून टाकतील माशा, अशी भीती राजदीपलाही वाटते. यातून मोहब्बत की दुकान नाही पण नफरत का एक वादळ येईल आणि त्या नफरत त्या वादळात काय होईल याची भीती राजदीपला वाटते. कारण राजदीप सुद्धा त्या पिछड्या दलित वर्गातला नाहीये आणि ज्या सगळ्या प्रस्थापित व्यवस्था आणि संस्था आहेत त्यामध्ये दलित पिछड्यांना कमी संधी मिळाली असं म्हटलं जातं, त्यामध्ये माध्यमांचा सुद्धा भाग येतो. काँग्रेस पक्षामध्ये आजपर्यंत दलितांना किती स्थान मिळालं? जिथे अधिकार गाजवता येणार नाही तिथे दलितांना आणून बसवलं. का पिछडा राहिला? तुमचे तुमचे पूर्वज 50 वर्ष या देशावर राज्य करत होते, मग दलित दलित का राहिले? का नाही जनगणना झाली? काका कालेलकर यांच्या नेतृत्वाखाली जो काय आयोग नेमण्यात आला होता त्यातून ज्या जातीपातीच्या गोष्टी समोर आल्या, त्यातून आरक्षणाला साफ नकार देणाऱ्या व्यक्तीचं नाव पंडित जवाहरलाल नेहरू होतं, जे पणजोबा आहेत राहुल गांधींचे. इंदिरा गांधींनी सुद्धा आरक्षणाला पाठ फिरवलेली होती. राजीव गांधींनी तर बुद्धी नसलेल्यांना, बुद्धू लोकांना महत्वाच्या पदावर बसून देशाचं वाटोळं होईल अशी भूमिका मांडलेली होती. त्यांचे हे चिरंजीव आज कोणाकडे बोट दाखवत आहेत? कोणाकडे बोट दाखवत आहेत? ज्या भाजपच्या पाठिंब्याने व्ही सिंग सरकार झालं त्या सरकारने मंडल आयोग लागू केला. तो मंडल आयोग सुद्धा भाजपचा किंवा पूर्वच्या जनसंघाचा समावेश असलेल्या जनता पार्टीने नेमलेला होता, नाही इंदिरा गांधींनी नेहरूंनी नेमलेला होता. आणि मंडल आयोगाचा अहवाल आणि शिफारशी येईपर्यंत जनता पार्टीची सत्ता गेली. त्यानंतर जवळजवळ 10 वर्ष तो अहवाल दडपून ठेवणाऱ्या आजीबाई ह्या राहुल गांधीच्या आजीबाई होत्या, इंदिरा गांधी. त्यांनी तो अहवाल बाहेर पण आणला नाही. त्याच्यानंतर राहुल गांधींचे वडील राजीव गांधी पंतप्रधान होते, पण त्यांनी सुद्धा मंडल शिफारशी अंमलात आणायचा कुठलाही प्रयत्न केला नाही. राहुल गांधीच्या पिताजींची सत्ता जावी लागली, राजीव गांधी पंतप्रधान पदावरून पाय उतार झाले आणि भाजपच्या पाठिंब्याने व्ही सिंग पंतप्रधान झाले. त्यांनी हा मंडल आयोग लागू केला. त्याला काँग्रेस पक्षाने विरोध केलेला होता. आज पिछड्या जातीचा फार आपण मोठे काय ते प्रेषित आहोत, तारणहार आहोत, उद्धारक आहोत अशा थाटात आवेशात बोलणारे राहुल गांधी यांनी जरा आपली सगळी वंशावळ तपासून बघावी. मग कळेल की आज 70 वर्षानंतर सुद्धा दलित, पिछडा, अतिपिछडा हा समाजाच्या प्रस्थापित व्यवस्थेमध्ये त्याच्या
हिस्से काय त्या लोकसंख्येनुसार हिस्सेदारी का मिळवू शकला नाही, त्याला गांधी परिवाराची पूर्वजांची वंशावळ कारणीभूत आहे. त्यांच्या हाती सत्ता राहिली म्हणून दलित पिछडे पिछडे राहिले, त्यांना योग्य संधी मिळू शकली नाही. राहुल गांधींनी काशीराम होऊ नये. काशीराम हे दलित परिवारात जन्मले, दलित वातावरणात जन्मले आणि दलितांचं पिछडेपण घेऊनच राजकारणात आले आणि ते न्याय मिळवण्यासाठी झगडत होते. त्यांनी पुढारलेल्या जातीवर हल्ला केला, व्यक्तीवर नाही, पुढारलेल्या जातींवर हल्ला केला. ब्राह्मण बनिया खत्री चोर बाकी सारे DS4 ही जी त्यांची भूमिका होती, त्याच भूमिकेत आज राहुल गांधी बोलतायत. मग काशीराम बोलत होते तेव्हा इंदिराजी किंवा राजीव गांधी हे त्यांच्या समर्थनाला का उभे राहिले नाहीत, याचं उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे आणि भाजपवाल्यांनी हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. म्हणूनच अयोध्येतल्या दलित मुलीवर बलात्कार आणि अत्याचार झाल्यानंतर राहुल गांधी गप्प राहतात आणि अखिलेश बलात्काराचं समर्थन करतात. तेव्हा योगींच्या समर्थनाला, योगींची पाठराखण करायला, कठोर कारवाईचं समर्थन करायला मायावती धावून येतात, ज्या मायावती काशीरामच्या स्थापन केलेल्या पक्षाच्या आज सर्वोच्च नेते आहेत. राहुल गांधींना खरोखरच पिछड्या दलित वर्गाचं एवढं कौतुक असतं तर बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून अयोध्येतल्या त्या पिछड्या दलित मुलीवरच्या त्या अन्याय अत्याचाराविरुद्ध त्यांनी आवाज उठवला असता. मणिपूर विषयी रोज टाहो फोडून रडणारे राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष अयोध्येतल्या त्या अत्याचाराबद्दल चकार शब्द बोलत नाहीत. का बोलत नाहीत? ती मुलगी दलितच होती ना, पिछड्या समाजातली होती ना. राहुल गांधींचा आक्रस्ताळेपणा हा हिंदू विरोधी आहे, दलितांच्या पाठिंब्यासाठी नाही, दलितांच्या न्यायासाठी नाही, पिछड्यांना न्याय मिळावा, सामाजिक न्याय मिळावा म्हणून नाही. आणि याचं मोहोळ उठलं तर त्यात आपण सुद्धा होरपळले जाऊ याची भीती राजदीप सारख्यांना सतावते आहे. म्हणून राजदीप घाबरलाय. जोपर्यंत मोदी शहा बीजेपी संघ याच्या विरुद्ध नफरत फैलावली जात होती तेव्हा राजदीप खुश होते. पण हळूहळू करत ती नफरत आपल्याकडे सरकायला लागली याची भीती आहे. कारण राजदीपची पत्नी तृणमूल काँग्रेस पक्षाची खासदार आहे राज्यसभेतली आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या म्हणे आपला ममता बॅनर्जी यांना पण राहुल गांधी मोठे झालेले चालणार नाहीत. त्यामुळे हळूहळू करत गांधी घराण्याकडे असलेल्या आपल्या निष्ठा राजदीप सरदेसाईला सुद्धा बदलण्याची वेळ आली आहे. म्हणून पहिलं सोपं वाटणारं, सहज वाटणारं प्रश्नचिन्ह राजदीप सरदेसाईंनी राहुल गांधींच्या समोर उभं केलंय की राहुल गांधी को गुस्सा क्यों आता है. खोटा गुस्सा असतो ना तो जास्त आक्रस्ताळेपणा करून दाखवला जातो. राहुल गांधींचा सगळा आक्रस्ताळेपणा, आवेश हा ढोंगी आहे आणि त्या ढोंगाला प्रामाणिकपणा दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आता हळूहळू शेपूट घालायची वेळ आली आहे. आणि त्यापैकीच एक राजदीप सरदेसाई आहे. राजदीप सरदेसाई त्यासाठी घाबरलाय की त्याचे, मला एक विंदा करंदीकरांची कविता आठवते, माझ्या मना बंद दगड. त्यामध्ये अशा ओळी आहेत, एक दिवस असा येईल घाणीचेच खत होईल, या सोन्याचे होतील सूळ, सुळी जाईल सारे कुळ. अशा ओळी आहेत त्याच्यात. जे काय तुम्ही गरिबांना नाडून आपली घराणी मोठे करून बसलाय आणि सोन्याचे महाल उभे केलेत, त्या सोन्याचे होतील सूळ, सुळी जाईल सारे कुळ, असं विंदा करंदीकर आपल्या कवितेत म्हणतात. ती भीती हळूहळू राहुल गांधींना कळत नसली तरी राहुल गांधींनी ज्या वारुळात हात घातलाय त्यातून त्या
जहाल चावणाऱ्या मुंग्या बाहेर पडल्या तर आपली खैर नाही, ही भीती राजदीप सरदेसाई सारख्यांना सतावायला लागली आहे. त्याची साक्ष म्हणजे राहुल गांधी म्हणतो, राजदीप सरदेसाई म्हणतो, राहुल गांधी को गुस्सा क्यों आता है. हळूहळू करत या सगळ्या चमच्यांना राहुल गांधी माझा नाही, मी त्याचा समर्थक नाही सांगायची वेळ राहुल गांधीच आणणार आहेत. आपण तोपर्यंत प्रतीक्षा करावी. मी आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.